तर एनआयएनं नाशिकच्या मालेगावमध्ये देखील छापेमारी केली आहे। मालेगावातून ताब्यात घेतलेल्याला होमिओपॅथी डॉक्टर असल्याचं कळतंय। तर होमिओपॅथी संशयित डॉक्टरची जवळपास 6 तास चौकशी झाली आहे। जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय आहे आणि या संशयातून ताब्यात घेण्यात आलाय। मालेगावातून ताब्यात घेतलेला हा होमिओपॅथी डॉक्टर आहे। होमिओपॅथी संशयित डॉक्टरची जवळपास 6 तास चौकशी करण्यात आली आहे आणि याचा जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचाही संशय आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत निलेश वाघ, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। निलेश, नाशिकमध्ये देखील आणि मालेगावमध्ये एनआयएनं मोठी कारवाई केली आहे, एकाला ताब्यात घेण्यात आलंय। नेमकं काय तपासात समोर आलंय, सविस्तर अपडेट द्याल? नक्कीच वर्ष आपण जर बघितलं तर काल राज्य आणि देशभरात ज्या एनआयए आणि ईडीच्या पथकाने ज्या कारवाई केल्या त्यापैकी मालेगावमध्ये देखील काल अब्दुल्ला नगर भागात अशाच पद्धतीची कारवाई करण्यात आली। पहाटेच्या सुमारापासून ही दोन्ही पथक जे आहेत ते मालेगावच्या अब्दुल्ला नगर भागात दाखल झाले आणि या भागातील जे होमिओपॅथिक डॉक्टर हे मुख्तार अहमद एकलग अहमद अन्सारी यांच्या ज्या क्लिनिक आहेत त्या क्लिनिकवर या ठिकाणी पथकाने छापा टाकला आणि त्यांचं क्लिनिक आणि घर अशा दोन्ही ठिकाणी या ठिकाणी तपासणी करण्यात आली। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी त्याचा संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली होती आणि या ठिकाणून जर आपण पाहिलं तर या पथकाला आक्षेपार्ह असं काही वस्तू आढळून आले नाही। मात्र त्याचा डॉक्टरचा आणि त्याच्या पत्नीचा मोबाईल या ठिकाणी एनआयएने जप्त केला आणि तो देखील आता फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवण्यात आला। आपण जर पाहिलं तर हा डॉक्टर जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रॅक्टिस करत होता आणि त्याच संशयावरून त्याला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले। मात्र आक्षेपार्ह काही आढळून न आल्यामुळे त्याला या ठिकाणी नोटीस बजावून सोडून देण्यात आले आणि 15 तारखेला दिल्ली येथील एनआयए कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले। वर्ष आपण जर पाहिलं तर मालेगावमध्ये सातत्याने अशा कारवाया होताना दिसते। गेल्या 2 वर्षापूर्वी सप्टेंबर महिन्यात देखील पीएफआय संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हाध्यक्ष यांना टेरर फंडिंगच्या संदर्भात देखील एनआयए आणि एटीएसने ताब्यात घेतलं होतं। ते सध्या आता कारागृहात आहे। आपण जर पाहिलं तर या कारवाईमुळे आता मालेगाव शहर जे पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडावर येताना दिसते। निश्चितच निलेश, खरं तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 15 ऑक्टोबरला पुढची सुनावणी अर्थातच तपासणी केली जाणार आहे। या तपासणीत नेमकं काय समोर येत आहे ते बघावं लागेल। तुमच्याकडून सगळे अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।